गिरीश महाजनांनी त्याला येरवाड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून गोळ्या द्याव्यात, ते आता बधीर झालं आहे. महाजन यांनी भुजबळ यांना बांधून सलाईन टोचावे. त्याला माझं चॅलेंज, मी जन्मल्यापासून आत्तापर्यंत थेंबभर जरी दारू पिलो असेल तर जिवंत समाधी घेईन, नाहीतर त्यांनी घ्यायची. आमच्या नोंदी सापडल्या असेल तर आम्हाला आरक्षण द्यावंच लागेल. ऑन मराठा आरक्षण, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. त्यांचं ऐकून धनगर वंजारी बांधवांनी भांडू नये, आमची नाराजी अंगावर घेऊ नये. विरोध जरी केला तरी मराठ्यांना आरक्षण मिळेलच. आम्हाला आरक्षण न मिळायला इथून तिथून सगळेच नेते जबाबदार असतील. मराठ्यांच्या 72 लाख नोंदी सापडल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांच्या नजरेतून उतरू नये, त्यांनी आज खरं बोलावे. नाही, केंद्राकडे आपली मागणीच नाही, कारण आपण वरचं आरक्षण मागतच नाही. वरचं आरक्षण आपण मागतच नाही. वरचं आरक्षण मागत नाहीत, ते टिकतही नाही आणि टिकणारही नाही, टिकणार पण नाही. त्यामुळे आम्ही ते मागत नाहीत. आमच्या नोंदी इथं सापडल्यात. आम्ही ओबीसी आरक्षण आहे, आम्हाला ओबीसीतच पाहिजे. त्यामुळे तिकडं बोलणं उपयोग नाही. आणि आम्हाला माहिती आहे कोणचा आमदार मताची बेरीज करून बोलतोय आणि कोण स्पष्ट मराठ्यांच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून बोलतोय. याच्याकडं मराठ्यांचं बारकाईने लक्ष. त्यांना वाटत असत मी बोललो आणि भाषण केलं मराठी आता खुश होते की बोलला बोलला बोलला. तसं बोलणं नाही पाहिजे. आम्हाला मराठ्यांच्या लेकरांसाठी कायदाच पारित झाला पाहिजे, हे बोलणं आम्हाला पाहिजे. तेच आता मराठ्याचं, त्याच्याकडेच मराठी लक्ष ठेवणार. नसता मराठ्या दारात आल्यानंतर मराठी तुम्हाला 100% प्रश्न कसे विचारतात बघा. आज नागपूर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री जे आहे ते मराठा आरक्षणाविषयी जी आहे ती भूमिका स्पष्ट करणार आहेत. नेमकं तुम्हाला आता या सगळ्या याच्यावर नेमकं काय वाटतं? आता दिवस पण संपत आलेत, मुदत पण संपत आली आहे. त्यांनी जे मंत्री महोदय पाठवले होते मुख्यमंत्री साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा 2 पाठवले होते, अजितदादांनी सुद्धा 2 पाठवले होते. त्यांचे आलेले प्रतिनिधी, मंत्री, तज्ज्ञ, काही आमदार, त्यांचं जे शिष्टमंडळ मोठं आलं होतं, त्यांनी जे लिहून घेतलंय म्हणजे आम्ही दिलेलं नाही, त्यांच्याच तज्ज्ञांनी लिहून घेतलं की हे कायद्यात बसतं. त्या आधारावर मुख्यमंत्री साहेबांना आज उत्तर द्यावं. मुख्यमंत्र्यांनी खरं बोलावं आणि प्रामाणिकपणा दाखवावा. आज त्यांच्यासाठी कसोटी आहे. त्यांनी खरं बोलावं, मराठ्यांच्या नजरेतून उतरू नये त्यांनी. आणि आम्हाला 100% खात्री, मुख्यमंत्री साहेब एकही शब्द खोटं बोलणार नाहीत. जे कागदावरती लिहून घेतलेलं आहे त्याच आधारावर मुख्यमंत्री साहेब आज बोलून उत्तर देणार, ही मराठ्यांना आशा आहे. 100% ते खरं बोलणार आणि प्रामाणिकपणा दाखवणार म्हणजे दाखवणार. कारण कागदावर जे लिहिलंय ते त्यांच्या तज्ज्ञांनी लिहिलंय, आम्ही नाही ठेवला ना. त्यांनी मला सांगितलं, आम्ही त्याला सांगतो तुम्ही काय बोलू नका. म्हणलं तेव्हा बोलल्याशिवाय मी बोलत नाही. आता मी गप्प बसलो. महाजन साहेबांनीच मला उत्तर द्या उलट की मी त्यांना बोललो का नाही, ते काल कशाला बरळलं, ते कशाला बोललो. म्हणून महाजन साहेबांना विनंती आमची, तुम्ही त्याला लवकर येरवड्याला जाऊन द्या, गोळ्या द्या 2-3 त्याला, ते कामातून जाईन बरं का. महाजन साहेब ध्यान राहून त्याच्यावर एका सलाईन लावा. त्याला नसन देत तर त्याचा हातपाय दाबून धरा, पण तोचा त्याला पाठदिशी, नाही ते उलटं चालायचं परत. आधीच त्याची फजी ते खाल्लेलं त्याला पचत नाही. ते झालं बावचाळीनं कुंकडं बोलत आहे ते सांभाळावं. म्हातारा माणूस आहे महाजन साहेब, म्हाताऱ्याला सांभाळायचा. म्हातारा आहे असं म्हणताय तुम्ही, एकेरी उल्लेख करणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं? तो का महापुरुष आहे काय? आणि म्हाताऱ्याला हे कळतं का की म्हाताऱ्यांनी मार्गदर्शन करायचं असतं राज्याला. कायद्याच्या पदावर बसून गैरवापर करायचा नसतो. कायदा तोडून दंगली होते ना अशी भाषा करायची नसती. म्हाताऱ्यानं मार्गदर्शकाच्या कामात राहायचं असतं. आपण कायद्याच्या मंत्रिपदाची जे शपथ घेतली संविधानाची, त्याच्याकडे राज्याचं पालकत्व आलेलं असतं. झोपलेला आहे का बराळ्यासारखा बोलतो कोणकडे, पण तो का महापुरुष लागून गेला का त्याला बोलायला? काम करायला लागतं तसं सन्मानानं शब्द लोकांचे ऐकून घेण्यासाठी. आमचं आणि ओबीसी बांधवांचं इथं गावखेड्यात चांगलं आहे. आमचे भांडणं लावतो आणि त्याला आवाजावं बोलायचं. तो कोण महापुरुष लागून गेला एखादा? तू वाग तसं. तू म्हण उद्या सकाळी मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, मराठा आणि कुणबी एकच आहेत, कायदा बनवून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला आरक्षण द्या. तुला डोक्यावर घेऊन नाचो तुम्ही. आधी बराळ्यानं बोलतो कुंकडे बिन, परत म्हणतो मला हे बोला ते बोला. पाहिजे ना तू तसा बोलायला गे. ते गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं म्हणून आम्ही शांत होतो की तेव्हा बोलणार नाही. आता म्हणलं तेव्हा नाही बोलणार तर आम्ही नाही बोलणार. 2 दिवस गप्प बसलं, त्यांनी केलं करू सुरू. मग मी गप्प बसणार का? नाही बसणार. महाजन साहेबांनी काय करावं, त्याला येरवड्याच्या हॉस्पिटलमध्ये गोळ्या घालावं, त्याला 2-3 गोळ्या द्यावा खायला, नाही ते पागल होईल. त्याला 2-3 गोळ्या देणं खूप गरजेचं आहे. त्याला गोळ्याची आवश्यकता आहे. नसता ते टकोऱ्यावर चालू शकतं.
थोड्याच दिवसात. ते बधीर झालं, बधीर काहीच नाही. ते लायकीचं सुद्धा नाही राहिलं उत्तर द्यायच्या. काल भुजबळांची जी भाषा होती ती दारुड्या वगैरे अशा शब्दांचा त्यांनी गंभीर स्वरूपाचा प्रयोग केलेला आहे. काय वाटतं तुम्हाला एका मंत्रीच्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा वक्तव्य केले जाते? नाही ते अपघातानं झालेलं आहे, असले मंत्री नसते. गोरगरिबांच्या जातींच्या गोरगरिबांचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करायचा, नेता म्हणून मिळवायचं आणि गोरगरीब ओबीसी बांधवांचा वापर करायचा आणि स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायचा, असा माणूस आहे. त्याच्यामुळं गोरगरीब ओबीसी बांधवांच्या लक्षात आलं की आपल्या जीवावर मराठ्यांचे आणि गोरगरीब ओबीसी बांधवाचे भांडणं लावते. आपण भांडणं करायची गरज नाही याच्यासाठी, याच्या राजकीय स्वार्थासाठी असलं आहे ते. त्यामुळं त्याच्यावर काय लक्ष द्यायची गरज नाही. आणि त्याला तर चॅलेंज केलं आहे. चॅलेंज करणं एवढं सोपं नाही. मी त्याला चॅलेंज केलं ना, आता पुन्हा करतो. जन्माल्यापासून आत्तापर्यंत मी इथं बसलो तिथपर्यंत माझी नार्को टेस्ट करा. जर थेंब जरी दारूचा निघाला ना, थेंब, तरी मी जिवंत समाधी घेईन. नसतात त्याने घ्यायची, जिवंत समाधी त्याने घ्यायची.